शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो जसं की आता जवळपास 4 ते 5 दिवस झाले पाऊस चालू आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस चालू आहे। तर या पावसामध्ये आपल्या कपाशीवरती जो अटॅक आलेला आहे तो आहे थ्रिप्स नावाचा। मित्रांनो थ्रिप्स हे नावाचा जो रोग या ठिकाणी आलेला आहे, तर या रोगासाठी आपल्याला कुठला औषधी या ठिकाणी फवारायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो थ्रिप्स हा असा एक रोग आहे की आपल्या कपाशीची जी क्वालिटी असते ते पूर्ण या ठिकाणी कामातून जाते। आणि मी आता जी कपाशी तुम्हाला दाखवणार आहे तिच्यावरती एवढा भयंकर या थ्रिप्स पडून गेला आहे आणि त्याच्यासाठी आपण कुठला औषध या ठिकाणी फवारण्यासाठी घेणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा। तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी असेच नवीन माहिती देत असतो। मित्रांनो बघा आता जी मी कपाशी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय त्या कपाशीवरती थ्रिप्स जो आहे तो एवढा भयंकर पडून गेला आहे आणि त्याच्यासोबत पांढरी माशी पण आहे आणि मावा तुडतुडे बरंच काही या ठिकाणी आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व औषधी या ठिकाणी पाहणार आहोत। नेमकं आपल्याला थ्रिप्सवरती हा जो थ्रिप्स हा जो आजार आहे याच्यावर कुठलं औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा थ्रिप्स जो असतो तो सर्वांच्या कपाशीवरती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि एवढा भयंकर प्रमाणात या ठिकाणी आपल्याला हा थ्रिप्स पाहायला मिळतोय की सर्व कपाशीचे पाने जे आहेत ते असे पूर्ण हा थ्रिप्स खाऊन टाकतोय। मित्रांनो थ्रिप्स आपण ज्या वेळेस फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला खालच्या साईडने या ठिकाणी खूप लक्ष ठेवायचं आहे। शेतकरी मित्रांनो थ्रिप्स हा जो रोग असतो तो आपल्या कपाशीचे जे पानं असतात त्याच्या खालच्या साईडनं याचे जे कीटाणू असतात ते या ठिकाणी लपलेले असतात। म्हणजे खालच्या साईडने हे पूर्ण जे विषाणू असतात जो हा रोग असतो तो पूर्ण खालच्या साईडने या ठिकाणी असतो। तर आपल्याला फवारणी करताना ही एक काळजी घ्यायची आहे की फवारणी करण्याच्या वेळेस आपल्याला खालच्या साईडने जास्त फवारणी करायची। आणि शेतकरी मित्रांनो बघा हा जो थ्रिप्स असतो तो आपल्याला असा दिसत नाही, त्याचे जे कीटाणू असतात हे एवढे बारीक असतात की ते आपल्या डोळ्याभोवती आपल्याला दिसत नाही, आपल्याला डोळ्याने बिलकुल दिसत नाही, परंतु ते आपल्या कपाशीच्या अवतीभोवती या ठिकाणी फिरत असतात। म्हणजे ते जास्त लांब जात नाही, आपली कपाशी जे असते त्याच्या इकडच्या साईडवरून तिकडच्या साईडवरती जाऊन बसतात आणि ते आपल्याला एवढे बारीक असतात, त्याचा आकार एवढा बारीक असतो की तो आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। तर याच्यासाठी जर थ्रिप्स जर एकदम भयंकर पडलेला असेल, एकदम जोरात प्रमाणात आपल्या कपाशीवर जर थ्रिप्स असेल तर आपल्याला या ठिकाणी मी एवढी चांगले औषध सांगणार आहे, त्यासाठी आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण बघायचा आहे। मित्रांनो हा एकदम कामाचा व्हिडिओ आहे, कारण थ्रिप्सचा जो प्रादुर्भाव आहे, थ्रिप्स जो एवढा जोरात पडून गेला आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये जे औषधे सांगितले होते ते औषधी एकदम चांगली होती आणि आता जे मी औषधे सांगणार आहे हे जे औषध आहे हे औषधी टॉपचे औषध आहे। मित्रांनो या औषधीने थ्रिप्स जो असतो तो 1-2 दिवसामध्ये पूर्ण नायनाट या ठिकाणी लागून जातो। मित्रांनो ऐन आपल्या कपाशीला माल पक्का व्हायच्या वेळेस हा जो थ्रिप्स आहे तो सर्वांच्या कपाशीवरती पडून गेलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला एकदम काळजी घ्यायची आहे। कारण थ्रिप्समुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे की थ्रिप्समुळे जे पाण्याची हालत जे असते, आपल्या जे कपाशीची क्वालिटी असते ते पूर्ण या ठिकाणी वाया जाते। आणि आता जे मी तुम्हाला औषधं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्हाला एकदम काळजीपूर्वक बघायचे आहे आणि औषधं कोणती आहे आणि हे जे औषध आहे हे औषधं आपल्याला एका पंपाला किती घ्यायचं आहे ते पण तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आपण एक एक करून पूर्ण औषधाची माहिती आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। मित्रांनो या औषधापैकी आपल्याला एकच औषध या ठिकाणी फवारण्यासाठी घ्यायचं आहे। तर चला औषधं पाहूया। तर बघा सर्वात पहिलं जे औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते आहे पोलिस। मित्रांनो पोलिस नावाचं औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। अतिशय चांगलं औषध आहे आणि हे आपल्या एका पंपासाठी आपल्याला 8 ग्रॅम प्रति पंप या ठिकाणी घ्यायचं आहे। मित्रांनो 15 लिटरचा पंप जर असेल तर आपल्याला हे औषध या ठिकाणी 8 ग्रॅम प्रति पंपासाठी घ्यायचं आहे। तर बघा
आता दुसरं जे औषध आहे ते आहे बेस्टमॅन. मित्रांनो, बेस्टमॅन एकदम चांगलं औषध या ठिकाणी आहे. आणि हे बेस्टमॅन जे नावाचं जे औषध आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे 25 मिली प्रति पंप. मित्रांनो, 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला हे बेस्टमॅन नावाचं औषध 25 मिली या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि बघा, आता तिसरं जे औषध आहे ते आहे त्रासिड. मित्रांनो, त्रासिड नावाचं औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि एका पंपासाठी ते आपल्याला 25 मिली या ठिकाणी घ्यायचं आहे. मित्रांनो, 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला हे त्रासिड नावाचं औषध 25 मिली या ठिकाणी घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.